सर्वात प्रथम आपली कुलदेवी कोणती आहे ते जाणून घ्यायचं. नंतर मग तिची सेवा करायची. कारण तुम्हाला कुलदेवीची सेवा करणं हे अनिवार्यच असतं. तुम्हाला तिची सेवा करावीच लागत असते. आपण आपल्या कुलदेवीची सेवा जर केली तर आपल्या घराचा किंवा आपल्या कुळाचा उद्धार होत असतो. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच माहिती बघणार आहोत की आपल्या कुलदेवीची सेवा कोणती करायची आहे. जर तुम्हाला नेहमीच कुलदेवीची सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी 11 मंगळवार देवीची सेवा कशी करायची त्याची माहिती बघूया. तर घरातल्या मुख्य स्त्रीनेच आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते. कारण घराचा उद्धार, कुळाचा उद्धार ती करत असते. आपल्या कुळाचा सांभार आपली देवी करत असते. सर्वप्रथम तुम्हाला तुमची देवी माहिती करून घ्यायची अगोदर की तुमची देवी कोणती आहे, कुलदेवी. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्य 4च पीठं आहेत आणि ह्या 4 पीठापैकी तुमची कोणती ना कोणती एक देवी असू शकते. मुख्य पीठं म्हणजे कोणती? आपली तुळजापूरची देवी, त्याच्यानंतर माहूरची रेणुका माता, त्याच्यानंतर महालक्ष्मी देवी कोल्हापूरची, त्याच्यानंतर आपली गडावरची सप्तशृंगी देवी. ह्या चारीपैकी एक नाही एक ह्या चारीपैकी कोणती एक तुमची देवी असू शकते. तर ती जाणून घ्यायची. माहिती नसेल तर तुम्ही केंद्रातर्फे सुद्धा माहिती करून घेऊ शकता. म्हणजे तुमच्या आडनावानुसार तुम्हाला तुमची कुलदेवी सांगितल्या जाते. जर तेही शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये असतील किंवा तुमच्या भावकीमध्ये, गावामध्ये कुठेतरी असे तुमचे नातलग असतील, भावकी असेल, तुम्ही त्यांना पण विचारू शकता की आपली कुलदेवी कोणती आहे म्हणून. कारण आपल्या जुन्या लोकांना माहिती असतं की कुलदेवी कोणती आहे म्हणून. तर त्यांना विचारून तुम्ही तुमची सेवा करू शकता. आता तुम्ही कुठे आहात त्याला महत्त्व नाहीये, तुम्ही सेवा कशी करतात त्याला महत्त्व आहे. कारण बरेच जण काय करतात की बाहेर कुठे राहतात, त्यांना मग देवीची सेवा करणं शक्य होत नाहीये किंवा वेळेवर त्याच्या दर्शनाला पण जाणं होत नाहीये. तरी तुम्ही घरच्या घरी तिची सेवा करा, तिची आठवण काढा. नक्कीच ती तुम्हाला, कारण तिची आठवण काढली तरीही आपल्याला तिचा आशीर्वाद मिळून जात असतो. बरेच जण काय करतात की वर्षानुवर्ष आपल्या देवीच्या दर्शनाला जात नाही, म्हणजे तिचा मान सन्मान करत नाही, तिची वेळेवर आठवण काढत नाही. मग याने काय होतं की देवीचा आपल्याला कोप होतो, देवी आपल्यावर नाराज होते आणि मग आपल्या घरामध्ये अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणजेच की तुमच्या मुलांमुलींचे लग्न होत नाही, जमलेले लग्न मोडतात, त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये संतती प्राप्त होत नाहीये. म्हणजे तुम्ही किती हॉस्पिटलमध्ये इलाज केला, किती देवधर्म केला तरी तुम्हाला फरक पडत नाहीये. म्हणजे तुमचा कुळ तुमचं वाढत नाहीये. त्याच्यानंतर घरामध्ये अनेक अडचणी, आजार वाढतो, मुलं चिडचिड करतात, घरात विनाकारण किरकिर, भांडणं, वादविवाद राहत असतं. त्याच्यामुळं तुमच्या कुलदेवीची सेवा करावीच लागते तुम्हाला. आणि घरातल्या कुलस्त्रीने आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते. तर सेवा काय करायची? आता काय होतं ना की आपण देवीचा वार मंगळवार असतो आणि आपण मंगळवारचा उपवास करत असतो. पण तुम्हाला जर नेहमीच देवीचं मंगळवार करणं शक्य नसेल उपवास, तर तुम्ही 11 मंगळवार करून देवीची सेवा करून देवीचा भरभरून आशीर्वाद तुम्ही मिळवू शकता. तर कसं करायचं आहे आपल्याला? तर तुम्ही 11 मंगळवार देवीचे करायचे. कोणत्याही मंगळवारी तुम्ही सुरुवात करू शकता. बरेच जण मंगळवारी नॉनव्हेज सुद्धा खात नाही, कारण तो वार आपल्या देवीचा असतो. त्यामुळे तर काय करायचं तुम्ही, आपण जेव्हा मंगळवारी सेवेला सुरुवात करतो त्यावेळेस काय करायचं की आपल्या देवीचं, जे काही तुमची देवी आहे, तिचा तुमच्या देवघरामध्ये टाक पाहिजे. आता टाक म्हणजे काय, तर मूर्ती. आता बघा, तुळजापूरच्या देवीची मूर्ती आहे, त्या मूर्तीला पाठ नाहीये, खोलगट मूर्ती आहे ती. म्हणजे पाठीमागून जर तुम्ही बघितलं तर ती खोलगट असते, तिला पाठ नसते. आणि तशी मूर्ती आपल्या देवघरामध्ये नसू नये. त्याच्यामुळे आपल्या कुलदेवीचा टाक देवघरामध्ये असावा, मूर्ती नसू नये. तर टाक नसेल तर तुम्ही अगोदर टाक आणून घ्या देवीचा आणि त्या टाकाची देवघरामध्ये स्थापना करा. म्हणजे काय होतं की एक प्रकारे रोजच्या रोज आपल्या देवीची आपल्याकडून सेवा घडते. तर तुम्ही ज्या मंगळवारी सुरुवात करत आहात त्या मंगळवारी अगोदर तुम्ही देवीच्या टाकावर पंचोपचार अभिषेक करायचा, देवीच्या टाकावर कुंकुमार्चनची सेवा करायची. त्या श्रीसूक्त म्हणून किंवा आपल्या नवार्ण मंत्र म्हणून केला तरीही चालतो. त्याच्यानंतर देवीचा टाक देवघरात ठेवून द्यायचा, तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा, तिची आरती करून घ्यायची. त्याच्यानंतर मग आपल्या सेवेला आपण सुरुवात करायची. आणि मंगळवारचा उपवास पण करायचा आहे. 11 मंगळवार उपवास करून ही देवीची सेवा करायची. बघा, तुमची मनोवांछित कोणची इच्छा असो ती लवकरात लवकर पूर्ण होते. मग लग्नाची असो, मुलांची असो, किंवा घरामध्ये काही अडचणी असतील त्याच्या असो, सांसारिक जीवनात कोणत्याही अडचणी असो, त्याच्या सगळे काही तुमचे प्रश्न सुटतील तुम्ही जर देवीची सेवा जरी केली तर. मग तुम्हाला महाराजांकडे पण जायची गरज पडणार नाही. तर काय करायचं आहे, आपण
मंगळवार उपवास करायचा. त्याच्यानंतर मग आपण आपल्या देवीचा पाठ वाचायचा. पाठ म्हणजे आपल्या दुर्गा सप्तशतीचा पूर्ण एक बंधा पाठ तुम्हाला वाचायचा आहे. आणि अगोदर संकल्प वगैरे करू शकता. जर तुमच्या आयुष्यात काही अडीअडचणी असेल, तुम्हाला वाटत असेल आपलं काम करून घ्यायचे, तर अगोदर संकल्प करायचा. सेवा करायच्या अगोदर संकल्प कसा करायचा, तर हातात पाणी घ्यायचं, थोडेसे अक्षता घ्यायचे, एक फूल टाकायचं, हळदी कुंकू, आणि आपल्या देवीला प्रार्थना करायची. म्हणजे तुमची जी देवी असेल तिला प्रार्थना करायची की हे देवी मी म्हणजे स्वतःचं नाव, स्वतःचं गोत्र, तुमची काही प्रश्न आहे तो तिला सांगायचा आणि संकल्प सोडायचा. नंतर सेवेला सुरुवात करायची. तर पूर्ण दुर्गा सप्तशतीचा पाठ व्हायचा त्या दिवशी. त्याच्यानंतर नवर्ण मंत्राचा एक माळ जप करायचा. त्याच्यानंतर तुम्ही उपवास करून सर्व काही ह्या सेवा करायच्या आहे. आता पूजा वगैरे मांडायची गरज नाही, कारण आपल्या देवघरामध्ये देवीचा टाक आहे, तिची स्थापना आपण केलेली आहे. तर ह्या सगळं सेवा करून तुम्हाला देवीला प्रार्थना करायची आहे. बघा, 11 मंगळवार व्हायच्या अगोदर तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल किंवा तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमच्या जे काही तुमच्या अडीअडचणी आहेत त्या दूर झालेल्या असतील. म्हणजे इतकी प्रभावी ही देवीची सेवा आहे. कारण देवीचा पाठ आपण जर केला ना, म्हणजे बघा तुमचे एकूण 11 पाठ पण होतील. त्याच्यानंतर 11 मंगळवारचा उपवास पण तुमच्याकडून घडेल. 11 वेळेस नवर्ण मंत्राचा जप सुद्धा तुमच्याकडून होईल. आणि 11 वेळेस देवीच्या टाका कुंकुमार्चनची सेवा, अभिषेक, म्हणजे हे सर्व काही सेवा तुम्हाला 11 वेळेस होणार आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. आणि ह्या सेवा सगळ्या होत येईपर्यंत तुमचे जे काही काम असेल, तुमची इच्छा असेल ती पूर्ण पण झालेली असेल. त्याच्यामुळे ही जर बऱ्याच जणांना काय होते की उपवास करणं शक्य नसतं. म्हणजे आपण तसं तर घरातल्या कुलस्त्रीने हमेशाच मंगळवार धरावे. म्हणजे महिलांनी महिलांनी मंगळवार धरायचा आणि पुरुषांनी आपल्या स्वामींचा गुरुवार धरायचा. त्याच्यामुळे जर हमेशासाठी जर मंगळवार करणं शक्य नसेल तर 11 मंगळवार देवीला संकल्प करून देवीची सेवा वगैरे करून तुम्ही करा. नक्कीच तुमचे काम झालेले असेल. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.